हॅलो स्टुडंट, आज आपण ग्रॅव्हिटेशनचं सेकंड लेक्चर बघणार आहोत. त्याच्या 3 पॉईंट्स बघायचे आहेत. फर्स्ट, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सेकंड, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आणि थर्ड, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. सगळ्यात आधी आपण मागच्या लेक्चरला काय शिकलो ते एकदा रिकॉल करूया. फर्स्ट, बेसिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. सेकंड, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, तर कुठल्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी जो फोर्स लागतो तो कुठून मिळतो, ॲट द सेंटर ऑफ दॅट सर्कल. आणि थर्ड, केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. त्याच्यात आपण केप्लर्सचे 3 लॉज बघितले होते. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ते त्यांनी फॉर्म्युलेट कसे केले, बाय युझिंग अ केप्लर्स लॉचा यूज करून. ठीक आहे, इथे फॉर्म्युला दिला, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. बघूयात एफ काय आहे, फोर्स. m1 m2 काय झाला, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट विच आर अट्रॅक्ट्स टू इच अदर इन द युनिवर्स. ठीक आहे, अपॉन डी स्क्वेअर. डी म्हणजे काय झालं, त्यांच्यातला डिस्टन्स. मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण 2 मुलं घेतली, एक जाड एक बारीक. ठीक आहे, मग जो जाड असेल त्याचा मास जास्त असेल आणि जो बारीक असेल त्याचा मास कसं असेल, कमी असेल. मग समजा आपण त्यांना पुश केलं, पुढे ढकललं, तर त्यांना ढकलण्यासाठी आपल्याला फोर्स कसा लागेल, जो जाड मुलगा ज्याचा मास जास्त असेल त्याला लागणारा फोर्स पण कसा असेल, जास्त असेल. आणि जो मुलगा बारीक असेल त्याला अप्लाय करावा लागणारा फोर्स पण कसा असेल, कमी असेल. तेच तिथे दिलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट मास. कळालं. आणि फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, त्यांच्या अंतर. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या दोघं हातांमध्ये मॅग्नेट घेतलं. ठीक आहे, ते जवळ ठेवलं तर त्यांच्या दोघांमधलं अट्रॅक्शन कसं असेल, जास्त असेल. जसजसं आपण ते एकमेकांपासून लांब नेत जाऊ तसं त्याच्यातलं अट्रॅक्शन काय होईल, कमी होत जाईल. म्हणजेच जितका फोर्स जास्त, जितकं डिस्टन्स जास्त, तितका काय होईल, फोर्स कमी होईल. म्हणजे हेच काय झालं, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग हेच खाली दिलेलं आहे, एफ इज इक्वल टू, त्याच्यातलं डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकलं आणि तिथे कॅपिटल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ठेवला, m1 m2 अपॉन डी चा स्क्वेअर. कळालं. पुढे बघूया. मग हेच डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन केलं आहे. डायग्रॅममध्ये काय दिसतं आहे, m1 m2 म्हणजे मास ऑफ दॅट बोथ ऑब्जेक्ट, ते एमने रिप्रेझेंट केलेले आहे. f1 f2 म्हणजेच काय, ते लागणारा फोर्स. आणि डी म्हणजे काय झालं, त्यांच्यातलं डिस्टन्स. मग जर त्या दोघी ऑब्जेक्ट किंवा दोघं मास हे स्पेरिकल, पूर्ण गोल असतील, स्पेरिकल असतील, तर त्यांच्यातलं फोर्स ऑफ डायरेक्शन, फोर्स अप्लाइड कुठे केला जाईल, ॲट द सेंटर ऑफ बोथ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, दोघं ऑब्जेक्ट किंवा मासेसच्या सेंटरला तिथे तो फोर्स अप्लाइड केला जाईल. ठीक आहे, आणि जर ते मास, त्यांचा शेप हा इरेग्युलर असेल, गोल नसेल, तर त्यांच्यातला फोर्स आहे तो कुठे अप्लाय केला जाईल, ॲट द सेंटर ऑफ दॅट मासेस, त्या मासेसच्या सेंटरला तो अप्लाय केला जाईल. दोघांमधला डिफरन्स कळाला. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघूयात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. जसं मागच्या लेक्चरला बघितलं आपण की कुठल्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी जो फोर्स लागतो तो कुठून अप्लाय होतो, ॲट द सेंटर ऑफ दॅट सर्कल. मग हेच आपण प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत बघितलं होतं. प्लॅनेट एका ऑर्बिटला फिरत असतात अराउंड द सन. मग त्याला त्या ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी जो फोर्स लागतो तो कुठून मिळतो, ॲट द सेंटर ऑफ दॅट अर्थ. ठीक आहे, मग हे कशात मांडलं जातं, तर त्याचा फॉर्म्युला एफ इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एफ काय, फोर्स, इज इक्वल टू एम काय झाला त्याचा, त्या प्लॅनेटचं मास. व्ही म्हणजे काय झाली, व्हेलॉसिटी म्हणजेच स्पीड, त्याचा स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजे काय झाली, रेडियस, त्याच्यातलं अंतर. कळालं एवढं. मग जर आपल्याला स्पीड काढायचं असेल, म्हणजेच काय, तर त्याची व्हेलॉसिटी काढायची असेल, तर त्या कसं फॉर्म्युलेट केलं गेलं आहे, इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. म्हणजे किती वेळात त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, पास केलं, याच्यावरून आपण त्याचा स्पीड काढू शकतो. हा त्याचा फॉर्म्युला आहे. तोच पुढे फॉर्म्युलेट कसा केला आहे ते बघूयात. मग तो फॉर्म्युलेट करण्यासाठी आपल्याला टाईम लागेल. टाईम म्हणजेच काय, कशाने डिनोट केला जातो, टीने. तर त्याचबरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलं
त्याला कशाने फॉर्म्युलेट केलं जातं तर 2πr. मग हेच त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. स्पीड इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला होता, v इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन, म्हणजेच काय 2πr अपॉन t. कळालं. मग आपण काय बघितलं सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल्स टू mv² अपॉन r. मग जिथं v² दिला आहे तिथे आपण काय करू शकतो, व्हीचा फॉर्म्युला वर दिलेला तो पुट करायचा 2πr अपॉन टी, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे. मग तो ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळेल 4m² r अपॉन t². मग ह्या व्हॅल्यूला काय करायचं, r² मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं. मल्टिप्लाय आणि डिवाईड केल्यानंतर आपल्याला खाली काय आन्सर मिळतं, F इज इक्वल्स टू 4m² अपॉन r² इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला r³ अपॉन t². अकॉर्डिंग टू K+3 लॉ, आठवतोय का काय सांगितलं होतं K+3 लॉमध्ये t² अपॉन r³. मग हे काय झालं कॉन्स्टंट, म्हणजेच काय K. मग हाच फॉर्म्युलाला खाली डिनोट केल्यानंतर F इज इक्वल्स टू 4m² अपॉन r² K. मग या फॉर्म्युलामध्ये बघायला गेलं तर 4m² अपॉन K या सर्व व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूची कुठलीही किंमत निघत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असल्यामुळे सगळ्या कट होतील आणि आपल्याला काय फॉर्म्युलामुळे मिळेल फायनल तर F इज इक्वल्स टू 1 अपॉन r². ठीक आहे. म्हणजेच काय F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन r². कळाला फॉर्म्युला. या फॉर्म्युलेशनमध्ये काही नाही नसेल कळालं ते विचारू शकता. नेक्स्ट बघायचं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशन म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीला आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. मग म्हणजेच काय तर ती ॲक्सेलरेट होते. फॉर एक्झाम्पल आपण फुटबॉल घेतला, फुटबॉलला किक केलं म्हणजेच काय तर त्याला फोर्स मिळाला, फोर्स अप्लाय झाल्यामुळे तो काय होईल, तो फुटबॉल पुढे सरकला जाईल, ढकलला जाईल, म्हणजेच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल. म्हणजेच काय होईल, तो बाय युझिंग फोर्स तो ॲक्सेलरेट होईल. कळालं. मग हे ॲक्सेलरेशन हे कशाने डिनोट केलं जातं तर स्मॉल जीने. जसं आपण वर जम्प केल्यानंतर खाली जमिनीकडेच येतो किंवा कुठलीही गोष्ट वर फेकल्यानंतर खाली ग्रॅव्हिटेशनमुळे ती खाली ॲक्सेलरेट होते, म्हणून ती व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच येते. कळालं. मग आपण याचा म्हणजे जीची व्हॅल्यूसुद्धा फॉर्म्युलेट करू. जसं आपण बघितला युनिव्हर्सल लॉ, त्याचा फॉर्म्युला काय होता F इज इक्वल्स टू m1 m2 अपॉन r². मग तीच व्हॅल्यू याच्यात टाकायची. F इज इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r². मग F म्हणजे काय फोर्स, कॅपिटल G म्हणजे काय ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, कॅपिटल M म्हणजे काय तर मास ऑफ अर्थचं मास, आणि स्मॉल m म्हणजे काय ऑब्जेक्ट विच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ त्याचं मास, म्हणजे असं मास जी ऑब्जेक्ट त्या अर्थच्या सरफेसवर प्रेझेंट असेल तिचं मास अपॉन त्याची रेडियस. कळालं. मग याच्यानुसार आपण न्यूटनचा सेकंड लॉ काय आठवा, F इज इक्वल्स टू mg. M म्हणजे काय मास आणि G म्हणजे काय ॲक्सिलरेशन. मग हे दोघं इक्वेशन एकत्र करूयात. इक्वेशन 3rd आणि 4th एकत्र केल्यानंतर काय होईल, Fच्या जागेवर mg टाकूयात आणि इकडचा ॲज इट इज राहू दे gm m अपॉन r². कळालं. मग स्मॉल r²च्या जागी आपण जर कॅपिटल r² घेतला तर चालेल का तर हो चालेल. मग तो तिथे पुट केल्यानंतर त्याच्यात काय करायचं, आपण त्याच्या ओरिजिनल ज्या व्हॅल्यूज येत्या त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन 7मध्ये त्याचा आन्सर मिळेल. म्हणजेच असं आपण व्हॅल्यू ऑफ जी येतो काढू शकतो. कळालं. चला व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी बघूयात. त्याच्या बघण्याआधी आपण त्याची जनरल कॉन्सेप्ट बघूया. जनरल कॉन्सेप्ट काय तर सगळ्यात आधी बघा, आर म्हणजे काय रेडियस, जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन
आणि एम म्हणजे काय तर मास. हे 3 कॉन्सेप्ट कळाला या फिगरमधल्या किंवा या पेजवरच्या. पुढे बघूयात. आर म्हणजे रेडियस. म्हणजेच काय, त्या ॲरोनुसार जर आरची व्हॅल्यू जास्त असेल तर जीची व्हॅल्यू कमी असेल. ठीक आहे. आणि जर आर कमी असेल तर जीची व्हॅल्यू जास्त असेल. म्हणजे ते काय झालं, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले. एवढं कळालं. आणि त्याच्याच अपोजिट मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲसिलरेशन. म्हणजेच मासची व्हॅल्यू जर जास्त असेल तर जीची व्हॅल्यू पण जास्त असेल. एवढी कॉन्सेप्ट कळाली. पहिला पॉईंट बघूयात. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसनुसार काय चेंजेस होतात ते बघूया. सगळ्यात आधी मला सांगा, अर्थचा शेप कसा आहे. तुम्ही म्हणा स्पेरिकल किंवा गोलाकार. तर नाही, अर्थचा शेप कसा आहे बल्ज होतो तो. ठीक आहे ना. अर्थचा शेप हा असा आहे. म्हणजेच काय तर तो त्याच्या पोल्सला आहे ना प्रेस झालेला आहे, दाबल्या गेलेला आहे. आणि त्याच्या इक्वेटरला बल्ज झालेला आहे, फुग्यासारखा फुगलेला आहे. ठीक आहे. मग त्याचं जर सेंटरपासून आपण रेडियस काढायची म्हटली तर पोलची रेडियस कशी येईल, सेंटरपासून कमी. आणि इक्वेटरपासून जर घेतली तर ती काय येईल, जास्त येईल. मग आपण काय बघितलं आहे, जितकी रेडियस जास्त तितका जी कमी. म्हणजे इक्वेटरला जर त्याची रेडियस जास्त असेल तर त्याचा जी सगळ्यात कमी कुठे असेल, लोवेस्ट कुठे असेल तर इक्वेटरला. आणि त्याची रेडियस कमी कुठे आहे तर पोलला. त्याच्यामुळे त्याची जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुठे असेल तर पोलला, म्हणजे हाय. ठीक आहे. तेच इथे दिलेले आहे आपल्याला. मग जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही सगळ्यात जास्त हाईट कुठे असेल त्याची, पोलला. एवढं कळालं. पुढे बघूयात. चेंज विथ हाईट. मग जसं बघितलं आपण की हाईट जास्त, हाईट म्हणजेच काय तर रेडियस. ठीक आहे ना. मग जर त्याच्या सरफेसवर, अर्थच्या सरफेसवर हाईट किती असेल, सगळ्यात कमी असेल. म्हणजेच मग तिथे काय होईल, जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुठे असेल तर सरफेसवर. जसं आपण अर्थच्या सरफेसच्या वर जाऊ, फॉर एक्झाम्पल माउंट एव्हरेस्टच्या वर काय असेल, हॉट बलून. त्याच्यावर असेल सॅटेलाईट, वेदर सॅटेलाईट. त्याच्यावर असेल कम्युनिकेशन सॅटेलाईट. जसं वर जाऊ तसं त्याची काय होईल, हाईट वाढेल. जशी हाईट वाढेल तसं त्याचा जीची व्हॅल्यू काय होईल, कमी. मग सगळ्यात जास्त हाईट कुठे तर कम्युनिकेशन सॅटेलाईटवर. मग तिथे जीची व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल. किती, 0.225. म्हणजेच काय, जितकी रेडियस जास्त, हाईट म्हणजेच काय रेडियस, म्हणजे जितकी रेडियस जास्त तितकाच त्याचा जीची व्हॅल्यू काय असेल, कमी. एवढं कळालं. पुढे जाऊयात. चेंज विथ डेप्थनुसार कसा चेंज होतो. मग आता तुम्ही म्हणाल की आपण अपोजिट बघितलं, जितकं वर गेलं तितकी त्याची जीची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. म्हणून कंपॅरेटिव्ह खाली आलं तर त्याची व्हॅल्यू वाढेल. तर नाही, आपण काय बघितलं होतं, जसं आपण त्या डेप्थमध्ये जाऊ, पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ, तसं काय होईल, त्याचा मास कमी होईल. मास कमी झाल्यामुळे आपण काय बघितलं होतं, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲसिलरेशन. म्हणजे जर मासची व्हॅल्यू कमी झाली किंवा मास कमी झाला तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲसिलरेशन. म्हणजे ॲसिलरेशन पण कमी होईल. मास जर कमी झाला तर ॲक्सिलरेशनसुद्धा कमी होईल. म्हणजेच काय तर डेप्थला जीची व्हॅल्यू पण काय असते, सगळ्यात कमी असते. कळालं. हे 3 पॉईंट, चेंज विथ हाईट, चेंज विथ डेप्थ आणि चेंज विथ शेप ऑफ दॅट अर्थ. एवढं कळालं. बाकीचं पुढच्या लेक्चरला बघू. तोपर्यंत थँक्यू.